राष्ट्रीय उंचीचे नेते अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार असतील अशी सूत्रांची माहिती मिळते। उद्या अशोक चव्हाण राज्यसभेचा अर्ज भरतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर शेवटची तारीख असल्यामुळे अशोक चव्हाण हे लवकरच आपल्याला राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरताना पाहायला मिळालं तर नवल वाटू नये। सूत्रांकडून मिळणारी महत्त्वाची बातमी हीच आहे की अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेसाठीचे उमेदवार असणार आहेत। अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केलेला आहे। 38 वर्षांचा आपला प्रवास आपण बदलतोय असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं। तसंच भाजपसाठी आता काम करणार, जोमानं काम करणार असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं। तर हा निर्णय घेणं मात्र माझ्यासाठी सोपं नव्हतं, बराच काळ गेला यासाठी, मात्र माझं पक्षासाठी योगदानही तितकंच मोठं होतं। आधीच्या पक्षामध्ये मी कोणत्याही स्वरूपात फोडाफोडी केलेली नाही, योगदान हे चांगलंच दिलेलं आहे असंही वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलेलं आहे। आपल्या सोबत आणखी काही येणार की नाही माहिती नाही, ते देवेंद्र फडणवीस बघून घेतील असं अशोक चव्हाणांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, अशोक चव्हाणांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या राज्यसभेचे संकेतही फडणवीसांनी दिले। अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार असतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। निखिला बरोबर आहे, जी आता सध्या सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार अशोक चव्हाण यांना राज्यसभा जी आहे ती भाजपकडून निश्चित झालेली आहे। त्याचप्रमाणे दुसरी एक अपडेट अशी आहे की जे नक्कीच विनायक बोला। बरोबर आहे, राज्यसभेसाठी अशोक चव्हाण यांचं नाव जे आहे त्याचा नक्की झालेलं आहे। त्याचप्रमाणे दुसरी एक अपडेट अशी मिळते की वरिष्ठ दिल्लीतले केंद्रीय जी संपूर्ण समिती आहे त्यांनी ठरवलेलं आहे की राज्यसभेचे जे महाराष्ट्रातले जे मंत्री आहेत, जे राज्यसभेवरती सदस्य आहेत, त्यांना सुद्धा आता लोकसभा जी आहे त्याच्या रिंगणात उतरवणार आहेत। यामध्ये आपण जर पाहिलं तर नारायण राणे, पियुष गोयल यांची नावं जी आहेत ती चर्चेत आहेत। त्याचप्रमाणे इतर राज्यसभेचे जे काही सदस्य असतील, जे मंत्री आहेत, त्यांना सुद्धा भाजप जे आहे ते आता निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे, एकीकडे अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर नेण्याचं भाजपने फिक्स केलेलं आहे, नक्की केलेलं आहे, तर दुसरीकडे जे राज्यसभेचे सदस्य आहेत, अजून एक अपडेट आहे की भागवत कराड हे सुद्धा राज्यसभेचे सदस्य आहेत, त्यांना सुद्धा ते मंत्री सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा लोकसभेच्या रिंगणात भाजप जे आहे ते उतरवणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। त्यामुळे राज्यसभेचे जे सदस्य आहेत, जे मंत्री आहेत, त्यांना आता थेट लोकसभेच्या रिंगणात आता भाजप उतरवणार आहे। पूर्ण तयारी जी आहे ती भाजप सध्या करताना पाहायला मिळते। जे जुने चेहरे आहेत, जे निवडून येऊ शकतात, अशा चेहऱ्यांना सुद्धा लोकसभेसाठी भाजप आता तयारी करते आणि साहजिकच आहे मिशन 45 भाजपला पूर्ण करायचं आहे।